आणि आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्यामुळे भाजप इतर पक्षातले नेते फोडतायत अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील यांनी। भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार पासून सुरू होणार आहे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहे। नाना, काय आहे नियोजन, कसं राहील यात्रेचं आजचं नंदुरबार पासून? महाराष्ट्र ही महान भूमी आहे आणि आमचे नेते राहुल गांधीजी कन्याकुमारी ते काश्मीर, आता मणिपूर ते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आज त्यांचं पदार्पण आहे। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। जेव्हा जेव्हा या देशावर या देशाच्या अस्मितेला संपवण्याचा प्रयत्न झाला तर तेव्हाच महाराष्ट्राने पुढे येऊन देशाची अस्मिता राखली। आणि आज जसं पहिल्याच्या काळामध्ये महात्मे असतील, महात्मा गांधी असतील, ऋषीमुनी असतील, तथागत भगवान गौतम बुद्ध असतील, असे अनेक ऋषीमुनी आणि महात्मे जे त्यांनी देशाचं भ्रमण केलं, त्याच पद्धतीनं राहुल गांधीजी आज पूर्ण देशाचं भ्रमण करून महाराष्ट्रात आणि तिथून मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवर या यात्रेचं समापन होणार आहे। आणि इथूनच मोदी सरकारचं त्यांना आता सत्तेतून पाय उतार व्हायची वेळ निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळेच आपण पाहतोय की मला भाजपचा वरिष्ठ नेता काल दिल्लीमध्ये मिळाला। तो म्हणाला की 150च्या वर भाजपचे खासदार निवडून येणार नाही अशी परिस्थिती आज आहे। म्हणून या पक्षातले लोक वळा, त्या पक्षातले लोक वळवा आणि त्या माध्यमातून कशी तरी शाख वाचवता येईल काय असा प्रयत्न, असफल प्रयत्न भाजप करताना आपण पाहतो आहे। आणि त्याचा काहीच आता हे राहणार नाही, कारण की राहुलजींचं महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते इथं येतील तिथूनच मोदी सरकारचं आणि भाजपचा जो महाराष्ट्रातलं सरकार आहे या दोन्ही सरकारचा पाय उतार होणं आता तय झालेला आहे। आणि त्यामुळे यात्रेचं स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये तयाऱ्या सुरू आहे। नाना, कोण कोण काँग्रेसचे वरिष्ठ नेते नंदुरबारच्या या सभेला येणार आहेत, काय सांगा? खूप सारे नेते राहणार आहे, पण राहुलजी हे आमचं याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण आहे। जेव्हा जेव्हा गांधी घराण्यांच्या सभा नंदुरबारमध्ये झाल्या आहेत तेव्हा तेव्हा नंदुरबारची खासदारकीची सीट विजयी झालेली आहे। त्याला 14 आणि 19चा अपवाद होता, गांधी परिवारातला कोणी आलं नव्हतं। आता राहुलजी येत आहे, काय विश्वास? मी त्या दिवशीच बोललो की नंदुरबारचं लोकसभेचं सीट जेव्हा काँग्रेसचं निवडून येतं तर देशामधलं परिवर्तन त्याच्यामध्ये निश्चित असतं। यावेळेस राहुलजींच्या आगमनाने नुसतं नंदुरबारच नाही तर महाराष्ट्रामधला एक बदल आपल्याला पाहायला मिळेल। आणि सत्तेची जी मस्ती या भाजपला जी आलेली आहे ही मस्ती उतरायची वेळ आलेली आहे। इथली सीट, नंदुरबारची सीट आम्ही 101 नाही तर 200% ही जागा आम्ही जिंकू। एकूणच नंदुरबारची सीट ही काँग्रेस जिंकणार आहे आणि राहुल गांधींच्या या भारत जोडो न्याय यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। भिकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।